श्रीकृष्ण सर्वांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेतलं। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील श्लोकाचे अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात। तरी देखील तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील भगवान श्रीरामांविषयी किंवा भगवान श्रीकृष्णांविषयी तर ते तुम्ही मला विचारू शकतात। माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सर्वप्रथम आपण श्लोकाचा जो अर्थ आहे तो जाणून घेऊयात, त्यानंतर त्याचं जे तात्पर्य आहे ते जाणून घेऊयात। आध्यात्मिक गुरुकडे जाऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न कर। नम्रपणे त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा कर। आत्मसाक्षात्कारी व्यक्ती तुला ज्ञान प्रदान करू शकतील, कारण त्यांनी तत्व पाहिलेली आहेत। तर याचं जे तात्पर्य आहे तेही आपण जाणून घेऊयात। आत्मसाक्षात्काराचा मार्ग निसंशय कठीण आहे, म्हणून भगवंत जेथे त्यांच्यापासून प्रारंभ होणाऱ्या गुरु शिष्य परंपरेतील प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाण्याचा उपदेश देतात। गुरु शिष्य परंपरेच्या या तत्वाचे पालन केल्याविना कोणीही प्रमाणित आध्यात्मिक गुरु होऊ शकत नाही। भगवंत आध्यात्मिक गुरु आहेत आणि गुरु शिष्य परंपरेतील पुरुष भगवंतांचा संदेश आपल्या शिष्याला अर्थात रूपात प्रदान करू शकतो। मूर्ख दांभिक लोकांप्रमाणे कोणीही स्वनिर्मित मार्गाद्वारे आत्मसाक्षात्कारी होऊ शकत नाही। श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे धर्म मार्ग साक्षात भगवंतांनी सांगितला आहे, म्हणून मानसिक तर्क किंवा शुष्क वादवादांच्या आधारे आपण योग्य मार्गाची प्राप्ती करू शकत नाही। तसेच ज्ञानग्रंथाच्या स्वतंत्र अध्ययनानेही मनुष्य आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करू शकत नाही। ज्ञानप्राप्तीकरिता मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना शरण जाणे अत्यावश्यक आहे। अशा आध्यात्मिक गुरूंचा स्वीकार संपूर्ण शरणागतीने केला पाहिजे आणि मिथ्या अहंकार न ठेवता नम्र सेवकाप्रमाणे त्यांची सेवा केली पाहिजे। आत्मसाक्षात्कारी आध्यात्मिक गुरूंना प्रसन्न करणे हेच आध्यात्मिक जीवनातील प्रगतीचे रहस्य आहे। जिज्ञासा आणि नम्रता यांच्या योग्य संयोगाद्वारे आध्यात्मिक ज्ञानप्राप्ती होते। नम्रता आणि सेवेविना विद्वान आध्यात्मिक गुरूंना प्रश्न विचारणे परिणामकारक ठरत नाही। आध्यात्मिक गुरूंनी घेतलेले परीक्षेत शिष्याने यशस्वी झाले पाहिजे आणि जेव्हा ते शिष्याची प्रामाणिक इच्छा पाहतात तेव्हा आपोआपच त्याला वास्तविक आध्यात्मिक ज्ञान प्रदान करून कृतार्थ करतात। या श्लोकामध्ये अंधानुसार आणि विवेकशून्य प्रश्न या दोन्ही गोष्टींना दोषास्पद ठरवले आहे। तर आता आपण याचं जे पुढील तात्पर्य आहे तेही जाणून घेऊयात। मनुष्याने आध्यात्मिक गुरूकडून केवळ श्रवण करावे असे नव्हे, तर नम्रता सेवा आणि प्रश्नाद्वारे आध्यात्मिक गुरूकडून ज्ञानबोधही करून घ्यावा। प्रामाणिक आध्यात्मिक गुरु स्वभावतच शिष्याविना अत्यंत दयाळू असतात, म्हणून शिष्य जेव्हा नम्र आणि सेवा करण्यास सदैव तत्पर असतो तेव्हा ज्ञान आणि प्रश्नांचे आदानप्रदान यांचा पूर्ण मेळ बसतो। तर आता आपण पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जे आहे तेही जाणून घेऊयात। आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडून वास्तविक ज्ञानप्राप्ती झाल्यावर तो पुन्हा मोहित होणार नाही, कारण
या ज्ञानाद्वारे सर्व प्राणी परमात्माचे अंश आहेत, अर्थात माझेच आहेत, हे तू पाहू शकशील. तर आता आपण याचं जे तात्पर्य आहे ते हे जाणून घेऊयात. आत्मसाक्षात्कारी किंवा वस्तूंच्या अर्थात स्वरूप जाणणाऱ्या व्यक्तीकडून ज्ञानप्राप्ती केल्यामुळे सर्व जीव हे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे अंश आहेत हे मनुष्य जाणतो. श्रीकृष्णापासून भिन्न अस्तित्व असल्याची जाणीव म्हणजे माया होय. काही लोकांना वाटते की आपल्याला श्रीकृष्णांशी काहीच कर्तव्य नाही. श्रीकृष्ण हे केवळ एक ऐतिहासिक महापुरुष आहेत आणि निर्विशेष ब्रह्म हेच परमतत्व आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे निर्विशेष ब्रह्म म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे तेज होय. श्रीकृष्ण भगवान या नात्याने अखिल अस्तित्वाचे मूळ कारण आहेत. ब्रह्मसंहितेत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आहेत. लक्षावधी अवतार म्हणजे त्यांची केवळ विस्तारित रूपेच आहेत. याचप्रमाणे जीवही त्याचे अंश आहेत. मायावादी दार्शनिकांना चुकीने वाटते की भगवान श्रीकृष्णांनी अनेक विस्तारित रूपे धारण केल्यानंतर श्रीकृष्णांचे स्वतंत्र अस्तित्वही त्या रूपामध्ये विलीन होऊन जाते. तर आता आपण याचं पुढील तात्पर्य जाणून घेऊयात. या विचाराचे स्वरूप भौतिक आहे. भौतिक जगात आपल्याला अनुभव आहे की एखाद्या गोष्टीचे तुकड्यामध्ये विभाजन केल्यानंतर त्या गोष्टीचे मूळ स्वरूप नष्ट होते. परंतु मायावादी लोक जाणत नाहीत की परमतत्व या शब्दाचा अर्थ एक अधिक म्हणजे एकच होय आणि एक उणे एक म्हणजेही एकच होय. परमधामातील प्रत्येक गोष्टीचे स्वरूप हेच आहे. आपल्याला ब्रह्मविद्येचे पुरेसे ज्ञान नसल्यामुळे आपण आता मायेने आच्छादित झालो आहोत आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण श्रीकृष्णापासून भिन्न आहोत. जरी आपण श्रीकृष्णांचे भिन्न अंश असलो तरी त्यांच्यापासून सर्वतः कधीच भिन्न असू शकत नाही. जीवामध्ये असणारा शारीरिक भेद म्हणजे माया किंवा वास्तविकता आहे. आपण सर्वजण श्रीकृष्णांच्या संतुष्टीसाठी आहोत. केवळ मायेमुळेच अर्जुनाला वाटले की आपल्या नातलगांशी असणारे आपले अनंत शारीरिक संबंध हे भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या शाश्वत आध्यात्मिक संबंधापेक्षा महत्त्वपूर्ण आहेत. संपूर्ण गीतेची शिकवण हीच आहे की जीव हा श्रीकृष्णांचा नित्य सेवक असल्यामुळे त्याला श्रीकृष्णापासून वेगळे करता येत नाही आणि श्रीकृष्णापासून आपण भिन्न आहोत या जीवाच्या भावनेलाच माया म्हटले जाते. जीव हे श्रीकृष्णांचे अंश असल्यामुळे त्यांना विशिष्ट प्रयोजनाची पूर्ती करावयाची असते. अनादिकालापासून त्यांना या प्रयोजनाचे विस्मरण झाल्यामुळे ते मनुष्य, पशु, देवता इत्यादी विविध प्रकारच्या शरीरामध्ये बद्ध झाले आहेत. अशी शारीरिक भिन्नताही भगवंतांच्या दिव्य सेवेच्या विस्मरणामुळे होते. पण जेव्हा मनुष्य श्रीकृष्ण भावनेद्वारे भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये संलग्न होतो तेव्हा तत्काळ या मायेतून त्याची मुक्तता होते. असे विशुद्ध ज्ञान तो केवळ अधिकृत आध्यात्मिक गुरूकडून प्राप्त करू शकतो आणि त्या योग्य जीव आणि श्रीकृष्ण एकच आहेत हा भ्रम टाळू शकतो. परिपूर्ण ज्ञान असे आहे. परमात्मा श्रीकृष्ण हे सर्व जीवांचे परम आश्रयदाते आहेत आणि त्यांच्या आश्रयाचा त्याग केल्याने जीव भौतिक शरीराद्वारे मोहित होतात, कारण आपण स्वतंत्र आहोत असे त्यांना वाटते.
याप्रमाणे निरनिराळ्या प्रकारच्या भौतिक गोष्टींशी तादात्म्य केल्याने जीवांना श्रीकृष्णांचे विस्मरण होते। तथापि जेव्हा असे मोहित जीव श्रीकृष्णांमध्ये स्थित होतात तेव्हा ते मुक्तिपथार आहेत हे आपण जाणले पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही श्लोकांचे अर्थ व त्याचे तात्पर्य जाणून घेतलं। पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढील जे श्लोकांचे अर्थ आहेत तेही जाणून घेऊयात। या व्हिडिओ संबंधित जरी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तेही तुम्ही विचारू शकता। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात माझ्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय श्री कृष्ण, जय श्रीराम।